माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दहिवडीतील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती। यावेळी ते म्हणाले की शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर घारगेंना निवडून आणण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत। शरद पवारांच्या पुरोगामी विचारांसोबत असून सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन वाटचाल करणार आहोत। येत्या विधानसभेला घारगेंना आमदार करण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। मानखटाव मतदारसंघ विधानसभेचं निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। गेले अनेक दिवस मानखटाव मतदारसंघ चर्चेचा मतदारसंघ आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं सन्माननीय प्रभाकरजी घारगे साहेबांची उमेदवारी निश्चित झालेली आहे। अधिकृतपणे पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांनी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलाय आणि तो मंजुरी झालेला आहे। त्यानंतर प्रचाराची पहिली सभा झाली होती। त्या सभेमध्ये मी स्वतः आणि आमच्या सर्व पक्षाचे प्रमुख उपस्थित होते आणि आदरणीय पवार साहेबांनी जो निर्णय घेतलाय उमेदवारी देण्याबद्दलचा, तो निर्णय आमच्या सर्वांसाठी अंतिम आदेश आहे आणि पवार साहेबांनी आम्हाला सांगितले त्या पद्धतीनं प्रभाकर घारगे साहेब असतील किंवा प्रभाकर देशमुख असतील, त्या दोघांची उमेदवारी एकाच ताकदीनं पुढे नेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये परिवर्तनाची जी लाट सुरू झालेली आहे ती अधिक गतिमान करायची आणि या मतदारसंघाला एक चांगलं स्वरूप उपलब्ध करून द्यायचा आमचा प्रयत्न आहे। त्यासाठी आम्ही काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या। हे खरं आहे की मी उमेदवारी करणार होतो अशी लोकांची अपेक्षा होती आणि त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये लोकांच्या मध्ये काही नाराजी होती। त्या सर्व आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली। अधिकृत उमेदवार घारगे साहेबांच्या बरोबरही आमची चर्चा एकत्रित झालेली आहे आणि म्हणून इथून पुढे निवडणूक होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं जे अधिकृत उमेदवार घारगे साहेब आहेत त्यांच्या मागं ठामपणे उभा राहून त्यांना विजयी करण्यासाठी मी स्वतः आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत। हे होत असताना तालुक्याचं एकूण परिवर्तन का घडतंय किंवा त्या दिशेनं वारं का जातंय ह्याचा जर तुम्ही मागोवा घेतला तर तालुक्याचे जे प्रमुख प्रश्न आहेत आणि राज्याचे प्रमुख प्रश्न आहेत त्याचा विचार केला तर राज्यापासून आपण विचार केला तर आदरणीय पवार साहेबांनी 4 वेळा मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी होतं। इतरही देशाच्या पातळीवरती महत्त्वाची पदं साहेबांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम केलेलं आहे। ह्या सर्व वाटचालीमध्ये आदरणीय पवार साहेबांची भूमिका खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या हिताची आहे। पुरोगामी विचार समोर ठेवून सर्वसामान्य माणसं, सर्व धर्माची जातीच्या माणसांना एकत्र करून त्या ठिकाणी पुरोगामी विचारानं वाटचाल करायची अशी ठाम भूमिका आदरणीय पवार साहेबांनी घेतली आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्षामध्ये जरी फूट झाली तरी त्यानंतर पक्ष अतिशय जोमाने उभा राहिला। पवार साहेबांचे प्रचंड कष्ट, त्या ठिकाणी असलेली जिद्द आणि दूरदृष्टी, विश्वास, कारण आतापर्यंत गेल्या 50-55 वर्षापेक्षा जास्त समाजकारण आणि राजकारण असताना पवार साहेबांनी जो लोकांना विश्वास दिलाय, प्रामुख्यानं सर्वसामान्य माणूस आणि शेतकऱ्यांना जो विश्वास दिलाय, त्यामुळं आज पवार साहेबांचा शब्द प्रमाण मानून लोक त्या ठिकाणी पुढे जात आहेत असं आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतंय। असे फार थोडे नेते आहेत की ज्या नेत्यांचा थेट लोकांशी संपर्क आहे आणि ज्या नेत्यांच्या शब्दावरती त्या ठिकाणी लोकांत विश्वास ठेवून पुढे जातात। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, प्रामुख्यानं शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, जी मागची कर्जमाफी झाली त्यामध्ये 71,000 कोटीची कर्जमाफी झाली
ज्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचा निर्णय झाला आणि प्रत्यक्ष कर्जमाफी दिली। उद्देश काय होता की अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करून त्याला पुन्हा सक्षमतेने उभा करायचं आणि त्यांना अडचणीत न येता आत्महत्येच्या दिशेने त्याने जाऊ नये अशा प्रकारे प्रयत्न करायचा। पण त्यानंतरची कर्जमाफी झाली ती आपण सर्वांनी अनुभवलेली आहे। या कारणामुळे तुला कर्ज देता येणार नाही अशा प्रकारची वेगवेगळी कारणं आणि त्या ठिकाणी अडचणी सांगण्यात आल्या आणि अतिशय मर्यादित लोकांना कर्जमाफीचा त्या ठिकाणी लाभ मिळाला। मोटरसायकल आहे म्हणून कर्जमाफी देता येत नाही अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी घालण्यात आल्या आणि मग मूळचा उद्देश होता की शेतकऱ्यांना पुन्हा उभा करायचं आणि त्याला त्या ठिकाणी शेतीमध्ये उत्पन्न काढण्यासाठी आपण त्याला मदत करायची। एक निश्चित आहे आणि माझं ठाम मत आहे की शेतकरी जो काही शेतामध्ये काम करतो ते प्रचंड अनिश्चिततेमध्ये काम करत असतो। निसर्गाची अनिश्चितता असते, सरकारकडून दिलेल्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात आणि या अनिश्चित परिस्थितीमध्ये पाऊस जास्त असतो, दुष्काळ पडतो, एखादा रोगराई येते। ह्या अनिश्चित परिस्थितीमध्ये काळ्या आईची इनाम राखून जो शेतकरी काम करतो आणि जो त्या ठिकाणी उत्पादन करतो त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही। जो शेतकरी काम करतो आणि जो त्या ठिकाणी उत्पादन करतो त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही। म्हणजे शेतकऱ्यांनी जर उत्पन्न काढायचं नाही ठरवलं तर त्याला कुठलाही पर्याय नाही आणि म्हणून देशाची सुरक्षितता जेवढी महत्वाची आहे तेवढी देशाची अन्न सुरक्षितता महत्वाची आहे आणि अन्न सुरक्षितता म्हणजे देशाला जिथे इथं असलेली 140 कोटीची जनता आहे त्या जनतेला लागणारं अन्नधान्य आपल्याच देशामध्ये उत्पन्न करून दुसऱ्यावर अवलंबून राहायला नको अशा प्रकारची प्रचंड त्या ठिकाणी विपरीत अवस्था असताना सुद्धा शेतकरी संपूर्ण आपली आयुष्य पणाला लावतात। बऱ्याच वेळेला त्यांनी जेवढं खर्च केलाय त्याचं तेवढं सुद्धा उत्पन्न येत नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या बाबतीत समाजातल्या प्रत्येक माणसाची भूमिका ही कृतज्ञतेची असली पाहिजे की तो आपल्यावरती काहीतरी उपकार करतोय, तो प्रचंड अडचणीमध्ये त्या ठिकाणी अन्न सुरक्षेची व्यवस्था करतोय आणि म्हणून शेतकऱ्यांना मदत करणं ही शेतकऱ्यावरचे उपकार केले असं सरकारने किंवा कोणी मानायची आवश्यकता नाही असं माझं स्पष्ट मत आहे। आणि म्हणून कर्जमाफी असेल, सुविधा द्यायच्या असतील तर ज्या त्या ठिकाणी उद्योगाला किंवा व्यवसायाला सुविधा देत आहेत त्यापेक्षा अधिक सुविधा शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न नेमकेपणानं जाणणारा आज महाराष्ट्रामध्ये कुठला नेता असेल तर आदरणीय पवार साहेब आहे। मी स्वतः त्यांच्याबरोबर कृषी आयुक्त असताना काम करायची मला संधी मिळाली। दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल तर नेमकेपणानं शेतकऱ्यांना काय द्यायला पाहिजे हे पवार साहेब त्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि आम्ही सर्व लोक अधिकारी होतो त्यांच्याकडून समजून घेऊन त्या सुविधा त्या वेळेला लगेच उपलब्ध करून दिलेल्या आहेत। शेतीमध्ये कुठल्याही सुविधा उपलब्ध करून देताना त्या क्षणाला उपलब्ध झाल्या तर त्याला काही अर्थ असतो, अन्यथा सीझन पुढे गेला तर आपल्याला त्या सुविधाला काही अर्थ राहत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना जर सर्वसामान्य शेतकऱ्यांना मजुरांना जवळचं कोण वाटत असेल तर आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी जवळचे वाटतात आणि म्हणून भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांचं जीवन सुखकर करणं, त्यांना योग्य त्या सुविधा निर्माण करून देणं, कारण ज्या खत असेल, औषध असतील याच्यामध्ये जी वाढ झाली आहे भावामध्ये आणि त्याच्यामध्ये जीएसटी आणि याच्या माध्यमातून जी काही प्रचंड भाववाढ झाली आहे ती शेतकऱ्यांना परवडणारी नाही। मी सकाळीच पाहत होतो मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, म्हणजे 20-25 हजारापेक्षा जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्ये व्हाव्यात आणि त्याच्याबद्दल कोण काही बोलू नये ह्याच्या इतकं काही दुर्दैव नाही। ह्याच्या प्रश्नावरती आपण खोलात जाऊन त्याच्यावरती प्रयत्न केला पाहिजे आणि हे कमीत कमी किंबहुना आत्महत्या होणार नाही अशा प्रकारे टार्गेट ठेवून भविष्य काळामध्ये आपल्याला वाटचाल करायची आहे आणि म्हणून त्यासाठी लागणाऱ्या सुविधा आहेत, प्रामुख्याने पाण्याची सुविधा आहे, त्याचबरोबर इलेक्ट्रिकची सुविधा आहे, त्या ठिकाणी द्यायचे इनपुट आहेत, त्याच्यामध्ये फर्टिलायझर असतील, इतर इनपुट आहेत त्याच्या सुविधा आहेत। तुम्हाला आठवत असेल की फर्टिलायझरची सबसिडी काढून घेत असताना देशाच्या पंतप्रधान साहेबांनी सांगितलं होतं ही सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटला जाईल, पण प्रत्यक्षात सबसिडी काढून घेतली, खताच्या किमती 2-4 पटीनं वाढल्या, पण प्रत्यक्षात ती जी सबसिडी आहे जी खताच्या किमतीवरती दिली जात होती
ती शेतकऱ्याच्या अकाउंटला काही गेलेली नाही. आता शेतकऱ्याला 2000 1000 रुपये दिले जात आहेत. ते मिळणारी रक्कम आणि सबसिडीच्या स्वरूपात दिलेली रक्कम ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला पूरक असलेली भूमिका घेणं, त्याप्रमाणे प्रत्यक्ष पावलं उचलणं ही काळाची गरज आहे. किंबहुना अन्न सुरक्षेसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून पवार साहेब जी भूमिका घेत आहेत त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचा आणि शेतकऱ्याचा विश्वास असलेला आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शिक्षणाची असलेली अवस्था, आरोग्याची असलेली अवस्था, कोविडच्या पिरियडमध्ये आपण अनुभवले की आरोग्याची किती अवस्था आपल्याला वाईट होती आणि आपल्याला कशा पद्धतीने सामोरं जायला लागलं. आणि त्याचबरोबर औद्योगिक वेगळी कृषी औद्योगिक धोरण जे आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी आपल्याकडे आणलं ते पुढे घेऊन जात असताना सर्व समाजाचा समतोल राखणं हे एक मोठं चॅलेंज आपल्या समोर आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीचे प्रमुख नेत्यामध्ये आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली भूमिका, आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतलेली भूमिका, काँग्रेसने घेतलेल्या भूमिका ह्या निश्चितपणाने शेतकऱ्याच्या बाजूच्या आहेत, शेतकऱ्यांना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आणि म्हणून त्या दिशेनं पाऊल आम्ही टाकतोय. त्याचबरोबर मान आणि खटावचा विचार केल्यानंतर जे काही प्रमुख प्रश्न आपल्याकडे आहेत, पाण्याच्या प्रश्नाबद्दल इथले लोकप्रतिनिधी सातत्यानं सांगतात की आता दृष्टिक्षेपात आलंय, म्हणजे प्रश्न संपायच्या दृष्टिक्षेपात आलाय, अंतिम टप्प्यामध्ये आलाय. अंतिम टप्प्यामध्ये प्रश्न समजून घेऊन दृष्टिक्षेपात यायला 15 वर्ष लागतात का? प्रश्न पूर्णपणे मार्गी लावायला 15 वर्ष लागतात. पण दुर्दैवानं आतापर्यंत जे काही पाणी उपलब्ध झालंय त्यातलं 3रा हिस्सा सुद्धा पाणी आपण वापरू शकत नाही. हे काय कार्यक्षमतेचं लक्षण आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून जे काही दृष्टिक्षेपात आणले म्हणून सांगितलं जातंय हिंगणीला पाणी गेल्याशिवाय अर्ज भरणार नाही. गेलं का हिंगणीला पाणी? आणि म्हणून जे तुम्ही जाहीर करताय, गेल्या वेळेला सांगितलं की बिजवडीला पाणी इथं पुढच्या 1 वर्षात आलं नाही तर राजीनामा देईल. गेलं का बिजवडीला पाणी? म्हणजे अशा प्रकारे खोट्या काहीतरी गोष्टी सांगायच्या, थापा मारायच्या आणि लोकांना फसवायचं हे काय फार काळ टिकणारं नाही. आणि पाण्याचा प्रश्न पुढे नेत असताना आदरणीय पवार साहेबांनी उरमोडीचं पाणी प्रत्यक्ष आपल्याकडे मिळण्यासाठी प्रयत्न केला. ही वस्तुस्थिती आहे. उरमोडी धरणामध्ये पाणी 5 वर्ष 8 TMCचं पाणी पडून होतं. उरमोडी धरणाचं पाणी जोड कालवामध्ये पूर्ण होत नाही, त्यामुळं कनेर कालव्यामध्ये जात नव्हतं. जोड कालव्याचं काम तिथल्या लोकप्रतिनिधींची किंवा तिथल्या शेतकऱ्यांनी अडवलेलं होतं म्हणून जात नव्हतं. मी त्या ठिकाणी विभागीय आयुक्त असताना हे प्रश्न आहे तो पवार साहेबांनी समोर मांडला. तिथले लोकप्रतिनिधी आदरणीय आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना साहेबांनी बोलवलं आणि तो प्रश्न जो काही लोकांनी अडवलेला होता तो मार्गी लागला. आणि पहिल्यांदा पाणी उरमोडीचं साठलेलं पाणी जे 5 वर्ष साठवून आपण 8 TMC पाणी ठेवत होतो ते कनेरच्या जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.